मैदानाच्या आतमध्ये टॉप ची बिग मॅच बिग फाईट पहिला सामना आपण पाहतोय टॉप च्या दिशेने क्वालिफाय संघाची पहिली मॅच अक्षय 11 डोंगरपाडा विरुद्ध श्रीदेव संघ एक महत्वाची मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय आई एकिरा प्रीमियर लीग टॉप 4 मध्ये जाणारा कोणता पहिला संघ असणार आहे। पहिला चेंडू श्री गणेश झाला अक्षय 11 या संघाचा एकेरी धावेने। हॅलो हॅलो पॅकपटून हलक्या हाताने पंच केला। दोन चेंडू दोन धावा एक मोठी लढाई श्रीदेव संघाचा विचार केला तर पहिल्या दिवशी संघाने खूप प्रभावित केलं होतं आपल्या केळीने पण आता अक्षय 11 डोंग प्रथमच स्पर्धा खेळत असताना एक चांगली स्टार्ट मैदानाच्या आतमध्ये दोन चेंडूचा खेळ आणि पंचांचा वाईटचा इशारा वाईटच्या डिसिजनला रेफर केला गेलेला आहे। टीम रिव्ह्यू आहे। दोन चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय। चला पाटील नेटवर्कची टेक्निकल टीम ला थोडंसं व्यस्त करणार आहे तर की वाईट साठी रिव्ह्यू रेफर केलेला आहे। चला वेलकम बॅक टेक्निकल टीमला थोडं जोश जास्तच व्यस्त केलं होतं कुठेतरी गोलंदाजाने। पंचांचा निर्णय मैदानाच्या आत निश्चितच समजेल आणि पंचांचा निर्णय हे निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या दिशेने अक्षय 11 डोंगरपाडा विरुद्ध श्रीदेवचे सामन्यामध्ये आपण पाहतोय 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय। धावफलकाला धावा लगावला गेल्या त्या मात्र 2 निर्धाव चेंडू पंचांचा वाईटचा इशारा होता पण टेक्निकल टीमला व्यस्त करून त्या वाईटच्या इशाराला कुठेतरी बदल लावला। हलक्या हाताने चेंडू टप्प्या पडल्यानंतर आतमध्ये जलद गतीने क्षेत्ररक्षक आले होते। 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय। धावफलकाला धावा लगावला गेल्या त्या 3 येणारे 2 चेंडू 4 चेंडूचा खेळ झाला। धावफलकाला धावा 3 येणारे 2 चेंडू सामना कोणत्या दिशेने जाईल सिंगलला जास्त महत्व का प्रहार
ऑन साइडला येऊन मारण्याचा प्रयत्न केला होता पण एंड मुवमेंटला माइंडला कुठेतरी डायव्हर्ट केला आणि ऑफ साइडला फक्त दिशा दिली. 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. धावा धावा 4. शेवटचा चेंडू मार्गस्थ. एक पारितोषिक येते. पारितोषिक सुद्धा मार्गस्थ आहे. आणि मैदानाच्या आतमध्ये पंचांचा पुन्हा एकदा वाईटचा इशारा. वाईट धावफलक धावा 5. अतिरिक्त या वाईट एक्स्ट्रा जेव्हा नंतरला सामना संपल्यावर कॅल्क्युलेट केला जातात तेव्हा त्या वाईट कुठेतरी डोकेदुखी ठरतात. हलक्या त्यांनी फक्त ऑफ साइडला दिशा दाखवली. अखेरकार षटक संपलं गेलं. षटकाच्या समोर धावफलक केला धावा 6. घेऊया ब्रेक. ऐकूया डीजेला. उघडताना मार्केट उघडताना मैदानाच्या आतमध्ये अक्षय 11 डोंगरपाडा यांच्यासाठी पारितोषिक आलंय. अक्षय 11 डोंगरपाड्याचा टॉप 4 मध्ये गेला तर आकाश गरत यांच्याकडून पूर्ण प्लेइंग 11 ला 9 टी शर्ट पारितोषिक लागलेलं आहे. हलक्या त्यांनी घेऊन काढला. बघा पारितोषिक अक्षय 11 डोंगरपाडा या संघासाठी लागलेलं पण टॉप 4 मध्ये जाईल का? कारण की मैदानाच्या दिशेने गेला. श्रीदेव संघ पहिल्या दिवशीच्या खेळाने खूप प्रभावित केलं होतं म्हणून मैदानाच्या आतमध्ये सोपं नसणार आहे. पारितोषिक लागलेलं आहे. 9 टी शर्ट प्लेइंग 11 ला पूर्ण टी शर्ट देण्यात येणार आहेत. पुन्हा एकदा ऑफ साइडला फटका चांगला. 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलक धावा 8. यानंतर होणारा मॅच BV एकलव्य विरुद्ध LNCC नवापूर. फुलटा चेंडू फटका चांगला. क्षेत्ररक्षक सज्ज. अर्जुन चेंडूवर येताना चांगलं क्षेत्ररक्षण. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलक धावा 9. सिंगलला जास्त महत्व मैदानाच्या आतमध्ये कारण की सिंगल धावफलक चालू राहते. कारण की मध्ये एखादा जर का खराब चेंडू आला तर खराब चेंडूला मोठा फटका खेळण्याचा निर्णय असेल का त्या चेंडूवर सुद्धा सिंगल. हलक्या हाताने घेऊन काढलेला यष्टिरक्षक होता. यासनाचा काल मैदानाच्या आतमध्ये नितीनजी गावडे यांना मैदान सोडावं लागणार आहे. आता धावचीच्या रूपात पहिला आद्रा अक्षय 11 डोंगरपाडा या संघाला. कम ऑन डीजे. चार चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलक धावा 9. मैदानाच्या मध्ये मयूर सज्ज. पहिला हादरा धावचीच्या रूपात नितीनजी गावड यांना आपण डगआउट मध्ये येताना पाहिलात. फटका चांगला खेळला गेला पण चांगलं क्षेत्ररक्षण सुद्धा. चांगला फटका खेळला होता. ऑफ साइडला आपण पाहू शकता कुठेतरी चांगला फटका खेळला होता मयूरेश यांच्या बॅट मधून पण क्षेत्ररक्षण सुद्धा त्या दर्जाचं चालू आहे. कारण की दोन्ही संघांसाठी करो या मरोची परिस्थिती टॉप 4 मध्ये जायची एकच संधी आहे. 5 चेंडू धावफलक धावा 10. 1-0 10 रन ऑन बोर्ड. पाच चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलक धावा लगावला गेल्या त्या 10. ऑन साइडला भिरकावण्याचा प्रयत्न आणि मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण सज्ज. आणि या षटकांमध्ये विचार केला तर धावचीच्या रूपात एक निर्धाव आणि शेवटचा चेंडू सुद्धा निर्धाव आणि धाव फलक थोडंसं संत गतीने थांबवलं गेलं. 10 वरती देऊया एकदा डीजेला संधी. अर्जुन
ऑफ साइडला मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये बॅटचा आणि बॉलचा काही संपर्क नाही आणि निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये जर का टॉप 4च्या दिशेने जाताना दिसला अक्षय 11 संघ तर आकाश गर्द यांच्याकडून पूर्ण प्लेइंग 9 ला टी शर्ट देण्यात येणार आहेत. पारितोषिक लागलेला आहे. जर का संघाला जर का मैदानाच्या टॉप 4च्या दिशेने जायचं असेल तर प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल कारण की श्रीदेव संघ सुद्धा एक चांगला खेळ करून क्वालिफाय होताना दिसला पहिल्या दिवशी. ऑफ साइडला हलक्या हाताने घेऊन काढलं. दोन चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलकात धावा लागून गेल्या त्या मात्र डबल 1 11. कोणता संघ कापणार आहे आई एकविरा प्रीमियर लीगचा थोड्याच वेळात बकरा. विरकावण्याचा प्रयत्न ऑन साइडला चेंडू सीमारेषा पार. उमेशच्या बॅट मधून देतनादन चौकार. कमॉन डीजे. वन 15 रन ऑन बोर्ड. उमेशच्या बॅट मधून ऑन साइडला आपण पाहू शकतो दोन क्षेत्ररक्षकांच्या मधून कॅप मध्ये चौकार. पुन्हा एकदा स्टेटच्या दिशेने भिरकावून चांद्रशेत्र मैदानाच्या आतमध्ये काय करणार आहे. मयुरेशला मैदान सोडावं लागणार आहे. एक मोठा आदर अक्षय 11 या संघाला. कमॉन डीजे. पुन्हा एकदा सामन्याच्या दिशेने एक चौकार आल्यानंतर एक मोठा रनआउटच्या रूपात मयुरेशला आपण तंबूच्या दिशेने येताना पाहिजे आणि मैदानाच्या आतमध्ये कोण येताना सोमवारच्या खेळून त्या दिवशीच्या क्षेत्रात विचार केला तर आपल्या क्षेत्ररक्षकांनी प्रभावित केलं होतं. पण आता संघाच्या जबाबदारी बॅटनी घ्यावी लागेल कारण की मैदानाच्या आतमध्ये चित्र कुठेतरी बदलताना सांगतील आपल्याला. षटकाची समाप्ती. धावफलकाला धावा लगावल्या गेल्या. 17 खतराच्या समीकरण मैदानाच्या आतमध्ये. आता मैदानाच्या आतमध्ये सोमनाथ या नावाच्या खेळाडूचा त्या दिवशी बोलबाला होता. सोमनाथ आता काय भूमिका निभावेल आपल्या संघासाठी. पारितोषिक लागलेला आहे. जर का संघ टॉप 4च्या दिशेने जाताना दिसला तर टी शर्ट त्यांना स्पॉन्सर होणार आहेत आकाश गरज यांच्याकडून. चला मैदानाच्या दिशेने वळूया. 17 खतराचं समीकरण. कोणता संघ खतऱ्यामध्ये आहे सोमनाथ सांगतील नक्कीच या चेंडूवरती. शेवटचं षटक मार्गस्थ.
टप्पा पडल्यावर चेंडूला आपण पाहू शकता कशा प्रकारे आतमध्ये आणलं गेलं. सिंगल धावेने धावफलक पुढे सरकताना पुन्हा एकदा उमेश ऑन स्ट्राईक ज्यांच्या बॅटमधून एक चौकार आपण तिसऱ्या षटकामध्ये पाहिला होता, पण त्या षटकामध्ये कुठेतरी मोठा आदर मयुरेशच्या रूपात लागला गेला. धावफलक धावा 18. एक चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. चला श्रीदेव संघ थोडीशी घाई करायची, 15 मिनिटं जाऊ दे 4 षटक हाताळण्यासाठी. पुन्हा एकदा चांगला चेंडू हाताळला होता आणि चांगला टप्पा सुद्धा हाताळला होता. बॅट्समॅनला कुठेतरी बाहेर येऊन मारण्याचा प्रयत्न, शेवटी सिंगलला आपल्या बॅटिंगनी खेळावं लागलं. 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. धावा 19. येणारे 4 चेंडू एखादा मोठा फटका एक्झिक्यूट केला जाईल का सिंगलला जास्त महत्व. स्ट्राईक एंडवर सोमनाथ. हलक्या हाताने घेऊन काढला पिचवर. तीच चेंडू एक धाव कंप्लीट क्षेत्ररक्षक चेंडूवर येईपर्यंत 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. धावा 20-21 रन. पुन्हा एकदा उमेश ऑन स्ट्राईक ज्यांच्या बॅटमधून एक चौकार आतापर्यंत आलाय. 20 धावा धावफलकावरती लगावला गेल्यात. येणारे 3 चेंडू निसा धावफलक कुठे जाणार आहे. ऑन साइडला फिरकावून दिला चेंडू पिवळ्या पडद्याला आणि फक्त सिंगलनी संतुष्ट व्हावं लागणार आहे. 2 चेंडू मार्गस्थ पहिल्या इनिंगच्या शेवटच्या षटकातील धावफलक धावा 21 रन ऑन बोर्ड. आणि भिरकावून देण्याचा प्रयत्न, एवढ्या जोरात भिरकावून दिला का चेंडू सरळ पिवळ्या पडद्याच्या बाहेर. षटकार. धावा 21. मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक वरती जाताना आपण पाहू प्रीतमला सोमनाथ यांना कुठेतरी प्रहार केले होते, पण प्रहार इतके चांगले दिसले नाही. चेंडू पिवळ्या पडद्याच्या बाहेर आणि मैदानाच्या आतमध्ये धावा 21 रन ऑन बोर्ड. शेवटचा चेंडू मार्ग असतो. शेवटचा चेंडू प्रीतम यांचा माइंडसेट काय असेल, सिंगलला जास्त महत्व काय, एखादा मोठा फटका त्यांच्या बॅटीतून एक्झिक्यूट केला जाईल. पाहूया शेवटचा चेंडू मार्ग असतो. मागेवर मारण्याचा प्रयत्न स्ट्रेटच्या दिशेने चांगला मारला होता, पण उमेश यांच्या कुठेतरी पायाला चेंडू अडला गेला आणि सावकाश आणि पायाला चेंडू अडला गेला म्हणजे 1 धावाने संतुष्ट व्हावं लागेल. धावफलक धावा लगावला गेला. 22 22 धावा लगावला गेला. 23 धावेचं आव्हान असणाऱ्या श्रीदेवी या संघाला, 23 रनचं टार्गेट असणाऱ्या श्रीदेवी या संघाला. नेक्स्ट मॅचचा टॉस BV एकलव्य विरुद्ध LNCC नवापूर. दोन्ही संघाच्या कर्णधार विनंती त्वरित टॉस बॉक्स मध्ये यायचंय. LNCC नवापूर LNCC नवापूर LNCC नवापूर कर्णधार आले. BV एकलव्य कर्णधार पीच पाठवायचा टॉस्का बॉक्स मध्ये. BV एकलव्य AB आपण पाहतोय मंडपाच्या दिशेने धावत येताना. LNCC नवापूर आणि AB दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक तुमच्या क्वालिफायच्या मॅचला. ओमसाई मनवेलपाडा तुमची प्लेइंग 9 आलेले आहेत का? आणि वरदविनायक संघ डायरेक्ट ना नका सांगू, थोडं कोऑपरेट करायला शिकायचं आहे प्लीज. थँक्यू. LNCC नवापूर संघ आजच्या दिवसभरातून 11 वाजल्यापासून खेळून आलेला आहे, तर त्यांना थोडंसं आपल्याला ब्रेक द्यावे लागेल. त्यासाठी वरदविनायक संघ तुमची प्लेइंग 9 रेडी आहेत का? घेऊन काढला गोलवाटा पाहिजे. श्री गणेश झाला श्रीदेव या संघाचा.
वरदविनायक संघ प्लीज माईकशी संपर्क साधा. आणि ओम साई मनवेरपाडा कर्णधार तुम्हाला सुद्धा विनंती असेल स्टेजच्या दिशेने आपण यायचं आहे. कर्णधारांनी दुसरा चेंडू हलक्या हाताने घेऊन गेला. 2 चेंडू धावफलकार दी. ओम साई मनवेलपाडा कर्णधार ओमकार प्लीज मंचाच्या दिशेने यायचं आहे. आणि वरदविनायक संघ आकाश गरज कर्णधार प्लीज मंचाच्या दिशेने यायचं आहे. फक्त आधी कर्णधारांना पाठवा प्लीज. चला सामन्याच्या दिशेने काय लोकांजोगा आहे टार्गेटचा विचार केला तर 23 धावेचं आव्हान असणार आहे श्रीदेव या संघाला. ओके थांबायचं आहे. ओम साई मनवेलपाडा कर्णधार थांबायचा. वरदविनायक कर्ण राहू द्या. तुमची नेक्स्ट मॅच असेल. आणि सन्माननीय सुजित केसरी यांच्या शुभ हस्ते आपण या टॉप 8च्या दुसऱ्या सामन्याची नाणेफेक घेणार आहोत. यूट्यूबचे कॅमेरामॅन यांनी सुद्धा नाणेफेकीच्या दिशेने थोडंसं कॅप्चर करायचं आहे. सुजित केसरी यांच्या शुभ हस्ते नाणेफेक होताना LNCC नवापूर आणि BV एकलव्य नाणेफेक जिंकलेला आहे. कॉंग्रॅच्युलेशन दोन्ही संघांना तुमच्या नेक्स्ट मॅचसाठी. सामन्याच्या दिशेने सामन्याचा लोकांजोगा पहिल्या 4 चेंडूवरती 4 सिंगल. या 4 सिंगलनंतर विचार केला तर 23 धावेचं आव्हान आहे. सिंगलची रणनीती एखादा का मोठा फटका या सिंगलला जास्त महत्व माहीत पडले. येणारी काळ वेळ सांगेल की या षटकामध्ये काय घडणार आहे. आतमध्ये येऊन हलक्या हाताने फक्त पिच वरती घेऊन काढला. भूपेश चेंडूवर जायपर्यंत 1 धाव कंप्लीट. 5 चेंडू जातापर्यंत घेत झाला. धावफलका धावा 5. ऑफ साइडला ड्राईव्ह केला सोमनाथ चेंडूवर येईपर्यंत 1 धाव कंप्लीट. अखेरकार षटकाची समाप्ती. धावफलकाची धावा लगावला गेला त्या मात्र 6. घेऊया ब्रेक. ऐकूया डीजे ला. मारवती उमेश 18-17 समीकरण मैदानाच्या आतमध्ये. आणि नॉन स्ट्रायकरमधून वाईटचा कॉल. पंचांचा सुद्धा वाईटचा इशारा येत आहे. वाईट डोकेदुखी ठरणार आहे. अतिरिक्त धावफलकामध्ये जर का ऍड होत असेल तर ती धाव कुठेतरी डोकेदुखी. आणि ऑफ साइडला घेऊन काढला भूपेश. यष्टीरक्षक स्वतः जाईपर्यंत स्वतःला थोडंसं थांबवलं गेलं कारण की मैदानाच्या आतमध्ये स्वतःला रोखणं सुद्धा तेवढंच गरजेचं असतं. धावफलका धावा लागायला गेलं तर 8. 1 चेंडू आतापर्यंत खेळ झालाय. आता भरत आणि अर्जुनला सुद्धा माहिती आहे की या सिच्युएशन मध्ये संघासाठी कशी कामगिरी घ्यायची. कारण की दोघंही खेळाडूचा विचार केला तर पहिल्या दिवशी प्रभावित केलं होतं आणि आता सिंगलने आपलं धावफलक चालू ठेवतं. पुन्हा एकदा ऑफ साइडला घेऊन काढलं. क्षेत्ररक्षक जाईपर्यंत 1 धाव कंप्लीट. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलका धावा 10. हलक्या हाताने घेऊन गेला. यष्टीरक्षक जाईपर्यंत 1 धाव कंप्लीट. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलका धावा लगावला गेल्या. डबल 1. 11. येणारे 2 चेंडू एखादा मोठा फटका का सिंगलला जास्त महत्व. कारण की सामन्यामध्ये विचार केला तर सिंगलने धावफलक सुरू असल्या कारणाने सिंगलला जास्त महत्व. बघा फटका थोडासा डबल माइंडसेट झाले होते. कुठेतरी डबल बॅट सुद्धा लागताना दिसली. ऑफ साइडला ढकलण्याच्या नादात शेवटचा चेंडू मार्ग असतो. धावफलका धावा 12. चला थोडीशी काय करायची. सामन्याला थोडा उशीर होतोय. प्रत्येक बॉलवर प्लीज टीम मीटिंग करू नका. भरत आतमध्ये येऊन खेळण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षक जर का थोडीशी चप्पल असते वाकून असते तर कुठेतरी चेंडू हाताया पायाला अडला असता. अखेरकार षटक संपलं. या षटकामध्ये धावा आला 7. आणि डीजेला देऊया एकदा संधी. चला गोलंदाजी मार वरती
बेनी आपल्या संघासाठी महत्वाचं षटक असणार आहे, कारण या षटकावर अवलंबून असणार शेवटच्या षटकासाठी किती धावा ठेवल्या गेल्यात. 12-10चे इक्वेशन मैदानाच्या मध्ये सामना गरम होईल का सिंगल घेत राहतील भरत आणि अर्जुनची जोडी. श्रीदेव संघ विचार केला तर दोघंही चांगला खेळ खेळताना आपल्या संघासाठी आतापर्यंत 13 सिंगल धावा विचार केला तर ते 12 धावा सिंगलनी काढल्या गेल्यात आणि एक अतिरिक्त वाईड. या वाईटला सुद्धा नंतरला कॅल्क्युलेट केले जाईल की क्रुशियल मुवमेंटला वाईट चेंडू हाताळला त्या वाईट धावफलक जर का चालू राहिलं, एक्स्ट्रा धाव एखादी थांबली असती, अटॅकिंग फील्ड आपण पाहू शकता एका फिल्डरला पुढे आणण्याचा प्रयत्न केला आहे. खऱ्या अर्थाने चांगला चेंडू हाताळला. आता गोलंदाजी मार होती बेनी सुद्धा या सामन्यासाठी एक्स्ट्रा डे चांगला चेंडू हाताळला. धावफलक धावा 14. 11-9चं समीकरण. मैदानाच्या आतमध्ये कोणता संघ बाजी मारेल टॉप 4च्या दिशेने जाताना पहिला संघ दिसणार आहे. 11-9चं समीकरण. ऑन साइडला भिरकावण्याचा प्रयत्न, धावचीची संधी असती जर का चेंडू कलेक्ट झाला, पण प्रीतमच्या हातात कुठेतरी चेंडू कलेक्ट नाही झाला. एक धाव कंप्लीट होताना 10-8चं समीकरण असताना मैदानाच्या आतमध्ये धावा लगावल्या गेल्यात 15. 10-8चं इक्वेशन. मैदानाच्या आतमध्ये 10-8च्या मॅच मध्ये बेनी आपल्या संघासाठी कमबॅक करून देईल का? 10-8ची मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगताना थोडे ऑन साइडला ऑफ साइडला दोन्ही क्षेत्ररक्षक थोडे आपण पाहू शकता पुढे आलेले, कारण की 10-8च्या सिक्वेशन मध्ये इथून येणारा एक निर्धाव चेंडू कमबॅक करून देईल अक्षय 11 डोंगरपाडा या संघाला. चांगला चेंडू. आता भरतला सुद्धा माहिती आहे अशा सिच्युएशन मध्ये कसं खेळायचं आहे आणि अर्जुन त्या खेळीला खूप चांगली साथ देताना सिंगलला जास्त महत्व आणि प्रॉपर दोन्ही अटॅकिंग फिल्डर पाहू शकतात त्यांच्या आजूबाजूला सिंगलची धाव चोरली जाते. पुन्हा एकदा अर्जुन यांनी ऑन साइडला फक्त खेळून काढला. नितीनची गावड जाईपर्यंत एक धाव कंप्लीट. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलक धावा लगावला गेला 17 आणि कुठेतरी खतरा निर्माण होतोय का अक्षय 11 डोंगरपाडा या संघाला का कमबॅक करू शकतो? कारण की मैदानाच्या आतमध्ये विचार केला तर जर का तुम्ही खेळत असाल तर संघर्ष 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 तुमच्या मागे नेहमीच असतो. त्या संघर्षातून स्वतःला सिद्ध करून दाखवायचं आहे आणि बेनी गोलंदाजी मारवरती कमबॅक करून देईल का? बरोबर फटका ड्राईव्ह केलाय. पंचांचा इशारा डिक्लरचा. एक चेंडू अजूनही मार्गस्थ असताना धावफलक धावा लगावला गेला त्या मात्र 18. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू मार्गस्थ. धावफलक धावा 18. विचार केला तर जिंकण्यासाठी 5 धावेची आवश्यकता असणार. याआधी 1 धाव येईल का? तो उत्तर आहे नाही असं उत्तर म्हणता येणार असतं, पण भूपेश यांची कुठेतरी गोलंदाजाला साथ नाही आणि ही 1 धाव किती महागात पडू शकते. यष्टीरक्षकाची एक चूक कुठेतरी सामन्यामध्ये बॅक करू शकते का? चांगला चेंडू हाताळला होता बेनी आणि जिंकण्यासाठी 6-4चं इक्वेशन श्रीदेव या संघाला. श्रीदेव का अक्षय 11 डोंगरवाडा दोन्ही संघांसाठी एक महत्वाची मॅच. आपण 6-4चं इक्वेशन स्वतः कर्णधार नितीन गावड आपल्या संघासाठी महत्वाची भूमिका. जर का 6-4 डिफेन्स आला आणि टॉप 4 मध्ये संघ गेला तर संपूर्ण प्लेइंग 9 ला आकाश गर्ग यांच्याकडून टी शर्ट स्पॉन्सर असणार आहेत. तर अशा दिशेने सामना जाईल का? 6-4चं इक्वेशन आजच्या दिवसात विचार केला तर थोडंसं अवघड पडलं होतं, पण आता 6-4 फटका सजवला गेलाय. सोमनाथ चेंडूवर येईपर्यंत 1 धाव कंप्लीट.
5-3चं इक्वेशन. भरत आणि अर्जुनला सुद्धा माहिती आहे की कशी खेळी खेळायची. सिंगल सिंगलने धावफलक चालू ठेवले जाते. सिंगलला जास्त महत्व आणि भरतमध्ये ती क्षमता आहे की सिंगल अटॅकिंग फील्ड समोर सुद्धा खेळू शकतो. भरत आणि अर्जुन एकमेकांच्या खेळीला खूपच चांगली साथ देताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकता. धावफलक धावा लगावला गेल्यात सिंगल सिंगलने 20. 5-3 मागे येऊन मारण्याचा प्रयत्न. चेंडू 5-3 मध्ये चेंडू मागे येऊन मारला होता पण चेंडू डिक्लेअर झोन मध्ये. 4-2च्या इक्वेशन मध्ये या चेंडूवरती सिंगल येईल का निर्धाव चेंडू का एखादा मोठा फटका इंटू द गॅप मारण्याचा प्रयत्न असेल. 4-2चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये रंगताना 4-2 एखादा निर्धाव चेंडू सामन्यामध्ये बॅक करू शकतो अक्षय 11 डोंगरपाडा या संघाला. का या चेंडूवर सुद्धा अर्जुन फ्री माइंडसेटनी गॅप काढू शकतात सिंगल साठी. येणारी काळवेळ सांगेल. चला थोडस काही करा पंच. 4-2चं इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मारवधी नितीन गावड स्वतः कर्णधार. स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी आता मनगडातली ताकद दाखवावी लागणार आहे गोलंदाजी मारवरून. आणखी फलंदाजी करताना थोडेसे कमी पडले होते. 4-2चं इक्वेशन या चेंडूवर सिंगल येईल का आणि नाही असं उत्तर दिलेलं आहे नितीन गावड. 3-2चं इक्वेशन सामन्यामध्ये बॅक करू शकतो का. 3-2चं इक्वेशन सामन्यामध्ये बॅक करू शकतो का. भूपेश यष्टीरक्षक यांच्याकडून चुकी सुधारली गेली आहे आणखी निर्धाव चेंडू आलाय. 3-2 अर्जुन. 3-2चं इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये अर्जुन आणि यष्टीरक्षकाची भूमिका निभवता आपण उमेश यांना पाहू शकतो. 3-2चं इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये. आणि काय चुकी घडली. नोला वेकावून दिलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. कमांड डीजे कॉंग्रॅच्युलेशन श्री लेफ्ट ऑफ 4.